यानंतरची बातमी राजकीय गोटातून आहे। विदर्भात पुन्हा एकदा कमळ उमलण्याची शक्यता एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे हा सर्वे शिवसेनेसाठी करण्यात आलेला आहे। युती झाली तर नेमकं काय होईल, त्याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे, भाजपला जर युती झाली नाही तर किती तोटा होईल आणि शिवसेनेला किती तोटा होईल, जर युती झाली तर दोघांना किती फायदा होईल, या संदर्भातलं हे सर्वेक्षण होतं। आणि विशेष करून शिवसेनेच्या संदर्भात हे सगळं सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं आणि त्यामधले जे निष्कर्ष आहेत ते मात्र शिवसेनेसाठी चिंता व्यक्त करायला लावणारे आहेत। आणि निश्चितपणे गेल्या 6 महिन्यात विदर्भात हा सर्वे करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे ठराविक उमेदवार डोळ्यासमोर ठेवून हे निवडणूक पूर्व सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे आणि यात शिवसेना जर युतीत राहिली नाही, ती स्वतंत्रपणे लढली तर शिवसेनेला विदर्भात मोठा फटका बसू शकतो, अशा पद्धतीचं हे सर्वेक्षण जे आहे ते समोर आलं। आणि आपण बघूयात की या सर्वेक्षणाचे डिटेल्स नेमके काय आहेत, काय या सर्वेक्षणातून समोर येते। विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे खासदार आहेत सध्या बुलढाण्यातून। युती झाली तर जाधव हेच उमेदवार असतील। युती नाही तर भाजपकडून 3 संभाव्य उमेदवार इथं देण्यात येतील। त्यात सागर पुंडकर, आमदार डॉक्टर संजय कुटे आणि ध्रुपदराव साळवे ही 3 नावं भाजपकडून चर्चेत आहेत। युती झाल्यास इथं सेनेला फायदा होईल, पण युती झाली नाही तर मात्र शिवसेनेचा इथं पराभव होऊ शकतो।